धडकून गरजे शाहू छत्रपती जिगरात धडके दिल्लीला तडक राजे धडके धडके रयतेचे स्वप्न इथे घडते डंकार नभी धडकून गरजे शाहू छत्रपती जिगरात धडके दिल्लीला तडक राजे धडके धडके रयतेचे स्वप्न इथे घडते सुख रयतेच्या माथी बांधले मत गादीला मानही गादीला असा आदर हा कोल्हापूरकरांनी शाहू छत्रपतींना दिलेला आहे आणि छत्रपती शाहू महाराजांना 1.5 लाखाहून अधिक मताधिक्यांनी निवडून दिलेला आहे। यामध्ये गडिंग्लज विभागाचा मोठा वाटा आहे। गडिंग्लज विभागातील महाविकास आघाडीचे नेते अमर चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर येथे येऊन दसरा चौकात मोठा विजय उत्सव साजरा केलेला आहे। अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत। तर अमरदादा, पहिली सभा ही तुमच्या घरात झालेली होती गडिंग्लज विभागातून आणि आज या सभेचं रूपांतर आज या विजय उत्सवामध्ये झालेलं आहे। सुरुवातीला म्हटला की मान गादीला आणि मत गादीला हा देश चालत आलेला आहे। हा संविधानावर चालत आलेला देश आणि लोकशाहीच्या तंत्रावर चालणारा देश आहे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी निवडणुकीचा सुरुवातच संविधानाची केलेली होती आणि संविधान वाचवण्यासाठी केलेली होती। ज्या दिवशी आमच्या घरी पहिल्यांदा आले त्या दिवशी शाहू महाराज आणि आज जर 1.5 लाखाचं मताधिक्य जे मिळालेलं आहे, मी गडिंग्लज, चंदगड, आजरा ह्या 3 तालुक्यातल्या जनतेचंच म्हणणार नाही तर लोकसभा, कोल्हापूर लोकसभेच्या तमाम जनतेचं, ज्यांना ज्यांना विचारानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजेत ह्या विचाराच्या सगळ्या लोकांनी, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्या लोकांनी, वंचित बहुजन आघाडी असेल, गडिंग्लजमधलं जनता दल असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केल्यामुळं हा इतिहास घडला म्हटला तर वावगं होणार नाही। आजचा गुलाल तो सामान्य जनतेचा गुलाल आहे, जनतेला समर्पित करतो। आजवरचा आपण इतिहास पाहिला तर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जिल्ह्याचं राजकारणाची समीकरणं बदलतात। आज छत्रपती शाहू महाराजांचा विजय झालाय, जिल्ह्याची राजकारणाची समीकरणं बदलतील का असं वाटते का? जिल्ह्याच्या राजकारणाच्या समीकरणाच्या बाबतीत जर विचारात घेतला, जे लोकसभेच्या अगोदर अहमपणाने आणि आमिर भावानं सांगत होते की कागल विधानसभा मतदारसंघात किती लीड पडणार, चंदगड विधानसभा मतदारसंघात किती लीड पडणार, भुदरगड विधानसभा मतदारसंघात किती लीड पडणार, आणि आजचा निकाल जर बघितला तर ज्यांनी ज्यांनी सांगितलेलं होतं, मी म्हणणार नाही जिल्ह्याचंच नुसता राजकारण बदलणार आहे, तर राज्याचं राजकारण बदलणारा संदेश आणि संकेत जर कुणी दिला असेल तर आज ज्यांचं वय 85 म्हटलं जातं आहे आणि जे उद्धव ठाकरे साहेब आहेत, ज्यांची शिवसेना फुटली, या 2 नेत्यांच्या बरोबर काँग्रेसनं आणि जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब, या सगळ्यांचा लेखाजोखा जर बघितला तर ह्या निवडणुकीचा संदेश जे कोण गद्दारी केलेले आहेत, गद्दारांना धडा शिकवणारा कोल्हापूर जिल्हा आहे आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराला मान देणारा जिल्हा आहे। त्याच्यामुळं नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये आज जे दिसते 10च्या 10 कोल्हापूर जिल्ह्यातले जे आमदार आहेत हे इंडिया आघाडीचे नक्की आमदार होतील असं मी नक्की सांगतो। भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगडची काय परिस्थिती राहील आजच्या विजयानुसार? आजचा विजय जर विचारात घेतला तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आम्ही लीड देण्याचं काम केलेलं आहे। ही लीड आणि जनतेची असणारी सहानुभूती जर विचारात घेतली तर आज जे आमदार आहेत त्यांना आम्ही आज संकेत म्हणून सांगतो की येणारी चंदगड विधानसभा मतदारसंघाचा आमदार, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली झाली आणि ते 99 पासून आजपर्यंत चंदगड विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा शरद पवारांच्या विचाराचा होता। आज जे आमदार बाजूला गेले तेही निवडून येताना शरद पवारांच्या विचाराचेच होते। मी येणाऱ्या 2024चा आमदार हा शरद पवारांच्या विचाराचा आमदार चंदगड विधानसभा मतदारसंघात असेल असं सांगतो। काय वाटते? छत्रपती शाहू महाराजांचा मोठ्या फरकाने विजय झालेला आहे, संजय मंडलिक यांचा पराभव झाला आहे। च्या एकंदरीत निवडणुकीचा कल बघितला आणि हा जो विजय बघितला तर खरोखर निष्ठावंत कार्यकर्त्यांची एक फळी तमाम चंदगड, गडिंग्लज, आजरा ह्या विभागातून राजेंच्या पाठीशी उभी राहिली आणि तमाम जिल्ह्याचे जे आघाडीचे नेते आहेत त्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळणारे हे सर्व कार्यकर्ते अगदी उत्साहाने जोमानं पायाला भिंगरी लावून फिरून हा महाराजांचा विजय आज इथं खेचून आणलेला आहे। गेल्या 1-1.5 महिन्यापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या निष्ठेनं आणि त्यांच्या
विचारानं ज्या पद्धतीनं या पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि पदाधिकारी काम करतायत त्याचा जर विचार केला तर नक्कीच या शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा वाटा या ठिकाणी या छत्रपती शाहू महाराजांच्या विजयामध्ये नक्कीच आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. तर हा विजय जो आहे हा विजय गद्दारांना धडा शिकवणारा आणि छत्रपती शाहू महाराजांना मान देणारा आहे आणि इथून पुढे कोल्हापूर जिल्ह्याची राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत असे संकेत आज विजय उत्सवानंतर अमर चव्हाण यांनी दिलेले आहेत. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.